राज्यामध्ये आज विधान परिषद निवडणुकीचा माघारीचा दिवस पार पडला आणि या निवडणुकीमध्ये माघारीकडे लक्ष होतं ते नाशिक आणि जळगावकडे। जळगावच्या शिवसेना शिंदे गटाकडून ज्या अपक्ष उमेदवारी करता आहेत त्या रेश्मा काळे यांची देखील या ठिकाणी उमेदवारी कायम राहिली। त्या आता जळगावमध्ये परतलेल्या आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार? शेवटपर्यंत खूप प्रयत्न झाले, तुमच्या उमेदवारीकडे लक्ष लागलेलं होतं, तुम्ही माघार घ्यावी म्हणून नेत्यांनी देखील तुम्हाला खूप संपर्क साधला, मात्र तुमची उमेदवारी कायम राहिली आहे। सर्वात आधी आम्ही काही सहलीलानी गेले होते। आम्ही सप्तशृंगी देवी आदिशक्ती यांचं आशीर्वाद घ्यायला गेले होते आणि मलाही ज्येष्ठ नेत्यांचे खूप फोन आलेत, त्यांचं म्हणजे खूप रागवण्यात आले आणि त्यांना माघारीसाठी पण खूप आम्हाला बोलले, पण मी त्यांचं ऐकलं नाही। मला हे फॉर्म कायम ठेवायचं होतं आणि माघार घ्यायची नाही होती। मला हे लढाई एक महिला म्हणून लढायची होती। आपलं जळगाव शहरात 2 महिला खासदार आहेत। विधान परिषदमध्ये एकही महिला म्हणून कोणीच फॉर्म भरलेला नाही होता। 16 उमेदवारमधून माझं एकटीचं हे महिला म्हणून उमेदवार होती मी, म्हणून मी माझा हे फॉर्म आणि ही लढाई कायमच ठेवली। ताई, तुम्ही या ठिकाणी एक भूमिका स्पष्ट केली होती, मोबाईल सोशल मीडियावर व्हिडिओ पाठवला होता की जर नाशिकच्या जागेवर जर त्या ठिकाणी माघार झाली तर मी या ठिकाणी माघारी संदर्भात नेत्यांशी बोलून निर्णय घेईल। पण त्या नाशिकची जागा देखील माघार झाली नाही, त्यामुळे आपली उमेदवारी कायम राहिली का? हो, नक्कीच। जर त्या ठिकाणी माघार झाली असती तर मी विचार केला असता माघारीचा। त्यांनी जर माघार झाली असती तर आपली माघार झाली असती, विचार केला असता मी तरी। अच्छा, हो, त्यांची न झाल्यामुळे आपली कायम राहिली आता। बिलकुल। आता नेते म्हणतात की बंडखोरी ज्यांनी केली त्यांच्यावर कारवाई केली जाईल, सामोरे जाऊ। आता आपण देखील रेश्मा काळे यांच्यासोबत होतात, पूर्ण या ठिकाणी भरपूर नेत्यांचे तुम्हाला पण फोन आले असतील, पण ही उमेदवारी कायम राहिली, आता कशा पद्धतीने पुढची भूमिका राहणार? आमचा मतदारांवर विश्वास आहे। रेश्माताई ह्या उच्च शिक्षित आहेत, 2 टर्म नगरसेविका राहून चुकल्या आहे, संवेदनशील नेतृत्व आहे आणि एक महिला आहे, म्हणून 100% मतदारांचा कल त्यांच्या बाजूने राहिली अपेक्षा ठेवतो। आणि महायुती संदर्भात जे म्हणण्यात आलं की आम्ही महायुतीचे धर्म पाळले नाही, आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी शिंदे साहेबांनी असो, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी असो, आम्हाला समजवलं की आपलं संस्कृती आहे, आपण दिलेला शब्द पाळतो, आपण आपले महायुतीचं जे वचन आहे सोबत काम करायचं, साथ द्यायचं, ते करायचं। त्यांनी आम्हाला खूप समजवलं, पण आम्ही त्यांची माफी मागितली की आता नाही होणार, हे आम्ही माघार नाही घेणार साहेब, कारण नाशिकमध्ये जर बंडखोरी ही फक्त शिवसेना पक्षाला सांगण्यात येते। आमच्याही उमेदवारासमोर उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांनी कोणत्याही अटी शर्तीवर फॉर्म मागे घेतला नाही, तर आम्ही कशाला मागे घ्यायचा? नाशिकमध्ये जी उमेदवारी कायम राहिली त्या उमेदवारीचं माघार घेण्यासाठीच ही आपली या ठिकाणची जळगावची खेळी होती का? तसं नाही म्हणता येणार। त्यांनी बंडखोरीचं जे पहिलं पाऊल उचललं गेलं, समोरून उचललं गेलं नाशिकमध्ये, आम्ही सगळ्यात शेवटी फॉर्म आमचा भरण्यात आलेला होता, पण आम्हाला खूप असं वाटत होतं की आम्ही बंडखोरी केलेली आहे, तर आपण कुठेतरी थांबून जाऊ, आपल्याला नेते रागवत आहे। पण जेव्हा नाशिकच्या बातम्या आम्ही बघितल्या आणि आम्हाला अगदी असं वाटलं की मग हे कोण आहेत, ते त्यांच्या नेत्यांचं जर ते ऐकत नाही आहेत आणि ते ठाम आहेत आमच्या उमेदवारासमोर, तर मग आम्ही काय फक्त महिला आहे म्हणून थांबून जायचं का? महिला आहे म्हणून माघार घ्यायची का? म्हणून आम्ही पण ठरवलं, आम्ही पण ठाम राहू, आम्ही माघार घेणार नाही। आम्ही आमच्या शिंदे साहेबांची माफी मागितली। आता पुढच्या काळामध्ये तुम्हाला आव्हान आहे, कारण गिरीश महाजन म्हणतात की खूप मोठं महायुतीचं या ठिकाणी भाजपचं बहुमत आहे, सर्वात जास्त जागाने त्यांचा उमेदवार निवडून येईल, तुम्हाला काय वाटतं? मला माझ्या लाडकी बहिणींवर आणि माझ्या भावांवर विश्वास असते, नक्कीच मला साथ देतील आणि भरघोस मताने आशीर्वाद देतील मला। तर अशा पद्धतीने या ठिकाणी नेत्यांची माफी मागितली, नाशिकची जागा बिनविरोध झाली नाही, त्या ठिकाणी जर भाजपने माघार घेतली नाही तर जळगावला का म्हणून माघार घ्यायची असं म्हणत शिंदे साहेब असतील, गुलाबराव पाटील असतील किंवा महायुतीचे नेते असतील, अशी सर्वांची माफी मागून या ठिकाणी उमेदवारी कायम ठेवली आणि लाडकी बहीण जी आहे ती आमच्या पाठीशी राहील, अशा पद्धतीने मतदार राजा आम्हाला या ठिकाणी निवडून देतील असा विश्वास या ठिकाणी जे आहेत शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर तसेच अपक्ष उमेदवार रेश्मा काळे यांनी बोलताना व्यक्त केला आहे। जी कारवाई होईल त्याला देखील सामोरे जाऊ असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।